आता बालदोस्तांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत गंमत जम्मत. नमस्ते नमस्ते बालदोस्तांनो, गंमत जम्मत मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. बालदोस्तांनो, तुम्हाला गाणी गोष्टी खूपच आवडतात ना ऐकायला. आज आपण कवितांचा कार्यक्रम ऐकणार आहोत आणि ह्या कविता लिहिल्या आहेत एकनाथ आव्हाड सरांनी आणि सहभाग आहे सुधा मोहन वेर्णेकर प्राथमिक शाळा चेंबूर येथील बालकलाकारांचा. चला तर मग ऐकूया गट्टी आमची कवितांशी. बालदोस्तांनो नमस्कार. मी एकनाथ आव्हाड. आजच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. बरं दोस्तांनो, तुम्ही सर्वजण कसे आहात? मस्त मजेत आहात ना? तसेच राहा. मुलांनो, तुम्हाला कविता ऐकायला गुणगुणायला खूप आवडतात, हो की नाही? यात तुमचा आनंद दडलेला असतो हे ठाऊक आहे मला. म्हणूनच तुमच्या आनंदात आणखी भर घालण्यासाठी मी घेऊन आलोय आज माझ्या काही नवीन बालकविता. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव काय आहे माहिती आहे? कार्यक्रमाचं नाव आहे गट्टी आमची कवितांशी. मुलांनो, या कार्यक्रमात माझ्या बालकविता सादर करणार आहेत सुधा मोहन वेर्णेकर प्राथमिक शाळा चेंबूर या शाळेतील हे गुणी विद्यार्थी. तर मुलांनो, करूया सुरुवात. चला तर मग. मुलांनो, या करोनामुळे जवळजवळ 18 महिने शाळा बंद होत्या. पण आता 8वी ते 10वीचे वर्ग सर्व ठिकाणी सुरू झालेत. बाकीचे वर्ग लवकरच सुरू होतील. पण मुलांनो, शाळेचा विषय निघाला की माझ्या ओठावर आपसूक एक गाणं येतं बरं का. शाळा झाली सुरू, आळस नका धरू. शाळा झाली सुरू, आळस नका धरू. आनंदाने उत्साहाने अभ्यास आपण करू. खरंच शाळेत गेलो की प्रत्येक वर्गात असतो एक मॉनिटर. हा मॉनिटर कसा असतो, काय काम करतो, हे आता आपण मॉनिटर ह्या कवितेतून ऐकूया. आणि ही कविता सादर करतोय सुयश पगारे. कवितेचे नाव आहे मॉनिटर. बाबा, वर्गाचा मी आता झालोय मॉनिटर. बाबा, वर्गाचा मी आता झालोय मॉनिटर. वर्गाची सर्व जबाबदारी माझ्याच शिरावर. वर्गाची शिस्त आता मलाच बघावी लागणार. वर्गाची शिस्त आता मलाच बघावी लागणार. गडबड करणाऱ्यांचं नाव मी फळ्यावर लिहिणार. अभ्यास करणार नाही त्याला समजावून मी सांगणार. अभ्यास करणार नाही त्याला समजावून मी सांगणार. ऐकलं नाही तर सरांकडे तक्रार त्याची करणार. वर्गाची स्वच्छता आता मीच साथीने पाहणार. वर्गाची स्वच्छता आता मीच साथीने पाहणार. कचरा कोण करते याकडे बारीक लक्ष ठेवणार. सर्वांच्याही आधी मी लवकर शाळेत पोचणार. सर्वांच्याही आधी मी लवकर शाळेत पोचणार. बाई सर नसतील तर मी वर्ग छान सांभाळणार. मॉनिटर म्हणून वर्गात वाढेल माझी वट. मॉनिटर म्हणून वर्गात वाढेल माझी वट. मुलांच्या मदतीला मी धावून जाईन झटपट. वर्गाच्या भल्यासाठी बाबा जेव्हा मी पुढे असेन. वर्गाच्या भल्यासाठी बाबा जेव्हा मी पुढे असेन. मॉनिटरचा बिल्ला तेव्हाच छातीवर शोभून दिसेल. बाबा म्हणाले, शाब्बास तू पदाचा राखशील मान. बाबा म्हणाले, शाब्बास तू पदाचा राखशील मान.
वर्गाची जबाबदारी बाळा सांभाळशील तू छान. वर्गाची जबाबदारी बाळा सांभाळशील तू छान. मुलांनो, तुम्ही पक्ष्यांचा किलबिलाट कधी ऐकलाय का रे? पाखरांचा थवा कधी पाहिलाय का रे? असं म्हणतात, पाखरं आपली असतात दोस्त. पाखरं आपली असतात दोस्त, त्यांच्यासोबत वेळ जातो मस्त. मला मोर हा पक्षी आवडतोच, पण पोपट हा पक्षी सुद्धा फार आवडतो. पोपटराव आमचे दिसतात छान, हिरवा पोशाख चोचीत पान. पोपटराव आमचे भांडतात भारी, आरेला लगेच कारेकरी. पोपटराव आमचे फुशारकी मारी, कधी बोले विठू कधी बोले हरी. पोपटराव आमचे खिडकीवर बसे, पेरू मिळताच गालात हसे. पोपटराव आमचे फिरे चहूकडे, पण पिंजरा दिसताच झाडात दडे. असा हा फुशारकी मारणारा पोपट पक्षी मला खूप आवडतो बरं का मुलांनो. अशाच एका पोपटाची गोष्ट पुढील कवितेतून ऐका. कवितेचं नाव आहे उंच भरारी आणि कविता सादर करते तेजल परमार. कवितेचं नाव आहे उंच भरारी. एकदा एका मुलाकडे पोपट उडत आला. एकदा एका मुलाकडे पोपट उडत आला. मुलाने पेरू देताच तो बेहद खुश झाला. मुलाकडे खाऊच खाऊ पोपटाला दिसला. मुलाकडे खाऊच खाऊ पोपटाला दिसला. मुलाच्या खांद्यावर तो येऊन मग बसला. मुलाने पोपटाला अंजारले गोंजारले. मुलाने पोपटाला अंजारले गोंजारले. उडू नये म्हणून पिंजऱ्यात ठेवले. पोपट म्हणे नको नको पिंजऱ्यातून मला काढ. पोपट म्हणे नको नको पिंजऱ्यातून मला काढ. मुलगा म्हणे अरे बाहेर होतील का लाड. पोपट म्हणे बंदीवानाला नको नुसतं खाणं. पोपट म्हणे बंदीवानाला नको नुसतं खाणं. नको असतं त्याला पारतंत्र्यातलं जीणं. मुलाने मग पिंजऱ्याचे खुले केले दार. मुलाने मग पिंजऱ्याचे खुले केले दार. पोपटाने घेतली भरारी आकाशाच्या पार. पोपटाने घेतली भरारी आकाशाच्या पार. मुलांनो, कवितेचं गाणं होतं. हे गाणं गुणगुणताना आपल्या मनाचा पिसारा अगदी फुलून जातो नाही का? गाऊ चला गाणी आनंदाचे धनी. गाऊ चला गाणी आनंदाचे धनी. पंख करू हातांचे उडून जाऊ राणी. खरं तर गाणं गुणगुणताना अशीच गंमत आपसूक घडते. ऐकूया आता अशीच एक कविता. कवितेचं नाव आहे गाणे माझे आणि ही कविता सादर करतोय सर्वेश तेली. कवितेचं नाव आहे गाणे माझे. गाणे माझे आनंदाचे उत्साहाचे उधाणाचे. गाणे माझे आनंदाचे उत्साहाचे उधाणाचे. चैतन्याच्या लाटेवर स्वार होऊन म्हणायचे. गाणे माझे शेतावरचे विहिरीतल्या मोटेवरचे. गाणे माझे शेतावरचे विहिरीतल्या मोटेवरचे. झुळझुळत वाहणाऱ्या पाटाच्या पाण्यावरचे. गाणे माझे झाडांचे पाना फुला वेलींचे. गाणे माझे झाडांचे पाना फुला वेलींचे. फळापरी रसाळ अन आंबट गोड बोलीचे. गाणे माझे पाखरांचे फिरत राही रानावर. गाणे माझे पाखरांचे फिरत राही रानावर. सुरात सूर मिसळण्यास वाराही होई अनावर. गाणे माझे सर्वदूर सुगंधापरी दरवळते. गाणे माझे सर्वदूर सुगंधापरी दरवळते. सृष्टीचे संगीत गाण्यात येऊन मिसळते. माझे गाणे आभाळाचे सूर्यचंद्र अन ताऱ्यांचे.
माझे गाणे आभाळाचे, सूर्यचंद्र अन ताऱ्यांचे, हसणाऱ्या बागडणाऱ्या लहान थोर साऱ्यांचे, हसणाऱ्या बागडणाऱ्या लहान थोर साऱ्यांचे. मुलांनो, वर्गात आपल्या अनेक जण असतात, पण त्यातील एखादाच आपला खास मित्र होऊन जातं, अगदी खास. मग आपण म्हणतो, आमच्या मैत्रीला जगात नाही तोड, आमच्या मैत्रीला जगात नाही तोड, कारण आमची मैत्री आहे मधासारखी गोड. आहे की नाही? असाच एखादा मित्र आपल्यासाठी लाखांमधील एक असतो. पुढच्या कवितेचं नावही तेच आहे बरं का, लाखांमधील एक. आणि ही कविता सादर करते मृण्मयी चव्हाण. कवितेचं नाव आहे लाखांमधील एक. माझा मित्र साहिल आहे फारच भारी, माझा मित्र साहिल आहे फारच भारी, करूच शकत नाही कुणी त्याची बरोबरी. उंच झाडावर चढण्यात तो आहेच चराईत, उंच झाडावर चढण्यात तो आहेच चराईत, नदीत पोहून जाण्यात तर एकदम पटाईत. एकाच दमात जातो डोंगर गावचा चढून, एकाच दमात जातो डोंगर गावचा चढून, अडचणीतून काढतो मार्ग नाही बसत दडून. मित्रांच्या गप्पात तर त्याची पहावी कमाल, मित्रांच्या गप्पात तर त्याची पहावी कमाल, किस्से सांगतो रंगवून उडवून देतो धमाल. अभ्यासाच्या वेळी अभ्यास, खेळाच्या वेळी खेळ, अभ्यासाच्या वेळी अभ्यास, खेळाच्या वेळी खेळ, अभ्यास आणि खेळाचा छान साधतो ताळमेळ. इतिहास भूगोल त्याचा असतो सारा तोंडपाठ, इतिहास भूगोल त्याचा असतो सारा तोंडपाठ, अवघड गणिताची सुद्धा तो सोडत नाही पाठ. संकटात सापडले कुणी तर मदतीला जातो धावून, संकटात सापडले कुणी तर मदतीला जातो धावून, अभिमान वाटतो मला त्याचे काम पाहून. स्वभावाने तो प्रेमळ, वागण्यात फारच नेक, स्वभावाने तो प्रेमळ, वागण्यात फारच नेक, असा हा माझा मित्र लाखांमधील एक, असा हा माझा मित्र लाखांमधील एक. मुलांनो, घराघरातील दादा ताई, त्यांच्या गप्पा, त्यांचं भांडण, त्यांचे रुसवे फुगवे आपण नेहमी पाहत असतो. पण त्या भांडणात सुद्धा आपल्याला प्रेमच अधिक दिसते. म्हणतात ना, प्रश्न एवढे विचारी की पोटात येतो गोळा, प्रश्न एवढे विचारी की पोटात येतो गोळा, ताई माझी घरातच रोज घेते शाळा. दादाची शाळा घेणारी अशी ताई, आजारी मी पडलो की धावते मात्र आधी, आजारी मी पडलो की धावते मात्र आधी, डोळ्यात आलेलं पाणी ती दाखवत नाही कधी. अशीच असते ताई. या ताईबद्दल आपली आणखी एक पुढची कविता. कवितेचं नाव आहे ताई आमची भारी आणि कविता सादर करते निधी शिंदे. कवितेचं नाव आहे ताई आमची भारी. आई देते मला रोज एकच लाडू, आई देते मला रोज एकच लाडू, ताईला मात्र 2 लाडू वर दुधाचा गडू. आईने आणली मला वही एकच एक, आईने आणली मला वही एकच एक, ताईला मात्र आणल्या सुंदर वह्या अनेक. आई म्हणते पुरे एकच आंबा तुला, आई म्हणते पुरे एकच आंबा तुला, 4 आंबे मोठे बघून देते ती ताईला. आईने खेळायला मला आणली एक मोटार भारी, आईने खेळायला मला आणली एक मोटार भारी, ताईला आणल्या चक्क 5 नव्या मोटारी. आई म्हणते गळ्यात माझ्या एकही नको माळ, आई म्हणते गळ्यात माझ्या एकही नको माळ, ताईला मात्र म्हणते तू 5 माळा सांभाळ. आई म्हणते ताई तुझी तुझ्यापेक्षा मोठी, आई म्हणते ताई तुझी तुझ्यापेक्षा मोठी, मग जास्त तिला देण्यात कसली आली खोटी. एक अनेक्यावरून वाद नसतो घरी, एक अनेक्यावरून वाद नसतो घरी, पण खरं सांगू का जगात ताई आमची भारी, पण खरं सांगू का जगात ताई आमची भारी, ताई आमची भारी. मुलांना परीक्षा आली की घरी दारी सारखं म्हटलं जातं अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. पण ज्यांची पुस्तकांशी असते दोस्ती त्यांना परीक्षेची भीती कसली, हो की नाही. पुस्तकं हे मुलांचे खास मित्र होऊन जातात. म्हणतात ना, पुस्तक करतात आपल्यावरी आई परिमाया,
पुस्तकं करतात आपल्यावरी आई परी माया, पुस्तकांसोबत जाऊ चला जग फिराया. समजते उमजते विज्ञानाची किमया, समजते उमजते विज्ञानाची किमया, पुस्तक जणू एक अजबच दुनिया. तर अशी पुस्तकांची अजब दुनिया असते मुलांनो. पुढची कविता पुस्तकांशी दोस्ती करायला सांगणारी. ऐकूया, दोस्ती माझी पुस्तकांशी. आणि कविता सादर करतोय समर्थ खराडे. माझ्या कवितेचे नाव आहे दोस्ती माझी पुस्तकांशी. आई म्हणते आली परीक्षा, सारखा टीव्ही पाहू नको. आई म्हणते आली परीक्षा, सारखा टीव्ही पाहू नको. पुरे झाली आता भटकंती, मित्रासोबत राहू नको. अरबट चरबट खाऊन काही आजारी तू पडू नको. अरबट चरबट खाऊन काही आजारी तू पडू नको. खेळ बिळ कर सारे बंद, त्यासाठी आता रडू नको. पाठांतरावर जोर द्यायचा, परीक्षेत तू अडू नको. पाठांतरावर जोर द्यायचा, परीक्षेत तू अडू नको. अभ्यासाचे नाव घेताच कुठेतरी आता दडू नको. कंटाळा बघ नाही चालणार, सांगून ठेवते आज तुला. कंटाळा बघ नाही चालणार, सांगून ठेवते आज तुला. परीक्षेच्या अभ्यासाला आता तरी तू लाग मुला. माझ्यापेक्षा आईलाच परीक्षेची काळजी जास्त, माझ्यापेक्षा आईलाच परीक्षेची काळजी जास्त. येता जाता उठता बसता अभ्यास कर बोलते फक्त. आईचे मी ऐकून सारे विचार पक्का केला मनाशी. आईचे मी ऐकून सारे विचार पक्का केला मनाशी. परीक्षेची भीती कशाला जर दोस्ती माझी पुस्तकांशी. परीक्षेची भीती कशाला जर दोस्ती माझी पुस्तकांशी. मुलांना तुम्हाला मोठेपणी कोण व्हावंसं वाटतं बरं? अनेकदा असं प्रश्न विचारला तर कोणी म्हणेल मला डॉक्टर व्हावंसं वाटतं, कोणी म्हणेल इंजिनियर, कोणी म्हणेल शिक्षक, वकील किंवा आणखी काहीतरी वेगळंच व्हावंसं वाटतं. पण एका मुलाला विचारलं तर तो काय म्हणाला माहितीये? त्या मुलाला काय व्हावंसं वाटतं ठाऊक आहे? त्या मुलाला चक्क झाड व्हावंसं वाटलं, तेही माडाचं झाड. हे माडाचं झाड तुमच्याशी काय बोलतंय हे आता पुढच्या कवितेतून ऐकूया. कवितेचं नाव आहे नाव माझं माड आणि कविता सादर करते मनाली मोसमकर. कवितेचं नाव आहे नाव माझं माड. मी आहे झाड नाव माझं माड. मी आहे झाड नाव माझं माड. नका बरं म्हणू कुणी मला दाड. उंच माझी वाढ सावली मात्र छोटी. उंच माझी वाढ सावली मात्र छोटी, तरी सुद्धा फायद्याची गोष्ट सांगतो मोठी. जरा निरखून पहा तुम्ही माझे रूप. जरा निरखून पहा तुम्ही माझे रूप. फांद्या जरी छोट्या उपयोगी त्या खूप. गरिबांच्या झोपड्यांना झावळ्यांनी झाकतो. गरिबांच्या झोपड्यांना झावळ्यांनी झाकतो. खोडाचा खांब करून आधार मी देतो. शहाळ्यात पाणी नारळी आणतो. शहाळ्यात पाणी नारळी आणतो. गोड गोड खोबरे तहान भूक भागवतो. कितीतरी वस्तू माझ्यातून बनवतात. कितीतरी वस्तू माझ्यातून बनवतात. घरी दारी रोजच त्या वापरल्या जातात. उणे दुणे काढून मी कधीच ना रडतो. उणे दुणे काढून मी कधीच ना रडतो. उंच वाढत जाऊन आकाशाला मी भिडतो. उंच वाढत जाऊन आकाशाला मी भिडतो. मुलांनो, प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी छंद असतोच असतो. कुणाला गाण्याचा तर कुणाला वाचण्याचा, कुणाला पोहण्याचा तर कोणाला लिहिण्याचा. छंद आगळा वेगळा, फावला वेळ आपला छंदातच जातो सगळा. पुढची कविता ऐकूया, छंद दे आनंद. आणि ही कविता सादर करते मृण्मयी चव्हाण. कवितेचे नाव आहे छंद देईन आनंद. आमच्या घरात प्रत्येकाचा छंद आगळा वेगळा. आमच्या घरात प्रत्येकाचा छंद आगळा वेगळा. फावला वेळ आमचा छंदात जातो सगळा.
पोस्टाची तिकिटे जमवण्याचा छंद आहे मला. पोस्टाची तिकिटे जमवण्याचा छंद आहे मला. अख्खे पोस्टात असते जणू माझ्या सोबतीला. जुनी नाणी जमवण्याचा छंद ताईला भारी. जुनी नाणी जमवण्याचा छंद ताईला भारी. नाण्यांवरून इतिहासाची माहिती मिळते खरी. दादाला चित्रे काढण्याचा छंद आहे जुना. दादाला चित्रे काढण्याचा छंद आहे जुना. चित्रांच्या दुनियेतल्या तू सांगतो खाना खुना. बाबांना कविता करण्याचा छंद केवढा तरी. बाबांना कविता करण्याचा छंद केवढा तरी. कवितांची मैफिल खराच भरवतात वरचेवरी. नवीन पदार्थ बनवण्याचा आईला आहे छंद. नवीन पदार्थ बनवण्याचा आईला आहे छंद. सर्वांना पोटभर जेवू घालण्यात तिला आनंद. छंदांवर जीवा पाड प्रेम करणारं आमचं घर. छंदांवर जीवा पाड प्रेम करणारं आमचं घर. छंदांमुळे आमच्या ज्ञानातही पडते भर. छंदांमुळे होते रंजन, होते मन ताजे तवाने. छंदांमुळे होते रंजन, होते मन ताजे तवाने. नवनिर्मितीच्या आनंदापुढे आकाशही वाटते ठेंगणे. नवनिर्मितीच्या आनंदापुढे आकाशही वाटते ठेंगणे. मुलांनो, एकदा काय झालं ठाऊक आहे? एका मुलाला रात्रीच्या वेळी घरी जाताना वाटेत चक्क भूतच भेटलं. पण हे भूत कसं होतं माहितीये? प्रेमळ भूत, माणुसकीचा धडा शिकवणारं. मुलांना आपण म्हणतो माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. पण आपण अनेकदा नुसतं म्हणतोच, वागत मात्र नाही. पण या भूतानं माणुसकीचा धडा शिकवलाय आपल्याला. पुढच्या कवितेचं नाव आहे माणुसकीचा धडा. आणि ही कविता ऐकूया सुयश पगारे याच्या आवाजातून. रात्रीची वेळ होती, काळोख वाढला दारोदारी. रात्रीची वेळ होती, काळोख वाढला दारोदारी. झप झप पावलं टाकीत मी निघालो होतो घरी. सांगतो गाय शपथ मी बोलत नाही खोटं. सांगतो गाय शपथ मी बोलत नाही खोटं. पारावर दिसलं मला एक भूत भलं मोठं. माझ्याकडे पाहून आधी दात विचकून असलो. माझ्याकडे पाहून आधी दात विचकून असलो. मग अधांतरी उडत माझ्या जवळ येऊन बसलो. भूताला समोर बघूनच बोबडी माझी वळली. भूताला समोर बघूनच बोबडी माझी वळली. तोंडातून शब्द फुटेना, कोरड घशाला पडली. पोटात भीतीचा गोळा दरदरून फुटला घाम. पोटात भीतीचा गोळा दरदरून फुटला घाम. देवाचा केला धावा मी घाबरून गेलो जाम. अंगाला भरले कापरे मी गदगद लागलो हलू. अंगाला भरले कापरे मी गदगद लागलो हलू. माझी दशा पाहून मग भूतच लागलो बोलू. घाबरू नकोस, मी काही मारकुट भूत नाही. कुठून आलास, कुठे चाललास, सांग सारं काही. धीर गोळा करून मी कसनुसा बोललो. धीर गोळा करून मी कसनुसा बोललो. आई दवाखान्यात माझी, मी पैसे आणाय चाललो. भूत म्हणाल थांब जरा, ते दूर उडून गेलो. भूत म्हणाल थांब जरा, ते दूर उडून गेलो. थोड्याच वेळात पैशाचं एक पाकिट घेऊन आलं. म्हणाल हे पाकिट ठेव, उपचार कर चांगला. म्हणाल हे पाकिट ठेव, उपचार कर चांगला. आईला बरं नाही तोवर जोस तो टांगणीला. प्रार्थना करतो मी बरी होऊन दे तुझी आई. प्रार्थना करतो मी बरी होऊन दे तुझी आई. आईशिवाय जगात बाळा दैवत दुसरे नाही. एवढं बोलून भूतोबा दूर निघून गेला. एवढं बोलून भूतोबा दूर निघून गेला. जाता जाता माणुसकीचा त्याने मार्ग दाखवला. जाता जाता माणुसकीचा त्याने मार्ग दाखवला. मुलांना तुम्ही मुलं ना भलतीच हुशार असतात. एक विचारलं तर दोन सांगतात. मी एकदा एका मुलाला विचारलं होतं की वर्तुळाच्या मधोमध बाण मारायचा आहे, कसा मारशील रे? तर तो मुलगा म्हणाला सर खूप सोपं. मी काय करेल, आधी बाण मारेल आणि मग त्याच्या भोवती वर्तुळ काढेल. त्या मुलाचं हे उत्तर ऐकून मी चाटच झालो. अशी मुलं हजरजबाबी असतात आणि तशीच ती शेरात सव्वाशेर सुद्धा असतात. ठकास महाठक सुद्धा होतात. अशीच एक कविता
गोष्टीरूप कविता आपल्यापुढे सादर करते तेजल परमार. पैसे घेऊन दिनू गेला मिठाईच्या दुकानात. पैसे घेऊन दिनू गेला मिठाईच्या दुकानात. पेढ्यांचा भाव त्याने विचारला गाणे गात. मिठाईवाला म्हणाला 400 रुपये किलो. मिठाईवाला म्हणाला 400 रुपये किलो. दिनू म्हणे मग मला द्या फक्त पाव किलो. मिठाईवाल्याने पाव किलो दिनूला दिले पेढे. मिठाईवाल्याने पाव किलो दिनूला दिले पेढे. दिनू म्हणे पाव किलोला कमी वाटतात केवढे. मिठाईवाला म्हणे जास्त ओझं नको तुला. मिठाईवाला म्हणे जास्त ओझं नको तुला म्हणून थोडे कमी दिले. कळले का आता मुला. दिनूने मग 20 रुपयांच्या 4च दिल्या नोटा. दिनूने मग 20 रुपयांच्या 4च दिल्या नोटा. मिठाईवाला म्हणे अरे करू नकोस तोटा. दिनू म्हणे पैसे मोजण्याचा त्रास तुमचा वाचवला. दिनू म्हणे पैसे मोजण्याचा त्रास तुमचा वाचवला म्हणून 20ची एक नोट कमी दिली तुम्हाला. मिठाईवाला रागवला माझ्यावर उलटवलास डाव. मिठाईवाला रागवला माझ्यावर उलटवलास डाव. दिनू म्हणे जशास तसे हाच माझा स्वभाव. दिनू म्हणे जशास तसे हाच माझा स्वभाव. तर मुलांनो, कसा वाटला आमचा कार्यक्रम गट्टी आमची कवितांशी. तुमची सुद्धा कवितेशी गट्टी असेलच नाही का. कवितेचा आशय सांगू आणि वाचू. कवितेचा आशय सांगू आणि वाचू. ओळी गुणगुणताना फेर धरून नाचू. अशाच आपल्या जीवाभावाच्या कविता आपल्या आनंदात आणखी भर घालतात. कवितेची गोडी आपली वाढवतात. तर मुलांनो, भेटू पुन्हा अशाच नवीन काही बालकविता घेऊन. तेव्हा ऐकत रहा तुमचा लाडका कार्यक्रम गंमत जम्मत. गंमत जम्मत. दोस्तांनो, आत्ताच आपण गट्टी आमची कवितांशी या एकनाथ आव्हाड सरांच्या कविता ऐकल्यात. सहभाग होता सुधा मोहन वेर्णेकर प्राथमिक शाळा चेंबूर येथील बालकलाकारांचा. हे कलाकार आहेत सुयश पगारे, सर्वेश तेली, तेजल परमार, मनाली मोसमकर, मृण्मयी चव्हाण, समर्थ खराडे आणि निधी शिंदे. ह्या कविता होत्या एकनाथ आव्हाड सरांच्या. बरं आहे तर दोस्तांनो, याबरोबरच आजचा गंमत जम्मत हा कार्यक्रम संपला. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मेधाताईचा नमस्कार. निर्मिती सहाय्य केलं होतं मेधा पिल्ले यांनी आणि सादरकर्ते होते डॉक्टर प्रफुल्ल तांबे. बालदोस्तांसाठी गंमत जम्मत हा कार्यक्रम आपण ऐकला. दुपारचा 1:30 वाजतोय. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. त्यानंतर 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.